Dear student, we are seeing practice set 2.6 question number 3. In the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. की श्री मधुसूदन यांची असणारी जे काही संत्र्याची असणारी जी काही बाग जी आहे तर त्यांच्या संत्र्याच्या बागेतील काय सांगितलेले की झाडांची असणारी जी काही संख्या जी आहे तर तिथे सांगितले आपल्याला 150 त्या ठिकाणी संत्र्यांची संख्या त्या ठिकाणी आहे. पुढे द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन द ईच कॉलम. पुढे काय सांगितलं आपल्याला की आडव्या रांगेतील जे काही नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो कशी असते आडवी असते, कॉलम जो आहे तर तो उभा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून त्या ठिकाणी आडव्या रांगा ज्या आहेत तर त्या आडव्या रांगेतील असणारी काही झाडांची असणारी काही संख्या जी आहे तर ती कशी आहे, उभी असणारी काही झाडांची असणारी काही संख्या जी आहे तर त्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा कसं आहे की 5 मोर त्या ठिकाणी 5 ने त्या ठिकाणी अधिक आहे. पुढे फाइंड द नंबर ऑफ द ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फ्लो चार्ट. तर आपल्याला काय सांगितलेले आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या खाली दिलेला जो काही प्रवाह आकृती जी आहे तर त्या प्रवाह आकृतीच्या साईडने आपल्याला ती सोडवायला सांगितली. आता काय काय दिलेले की नंबर ऑफ ट्रीज इन ए कॉलम इज एक्स. समजा या ठिकाणी आपल्याला उभ्या रांगेतील असणारी काही झाडं जी आहेत तर ती झाडं किती आहेत एक्स त्या ठिकाणी आहेत असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावरून काय सांगितलं आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन रोज म्हणजे आडव्या रांगेतील झाडांची संख्या. पुढे काय सांगितलं आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज तर झाडांची एकूण संख्या आपल्याला काढायची. पुढे आपल्याला सांगितलं फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यापासून काय करायचंय वर्ग समीकरण जे आहे तर ते वर्ग समीकरण त्या ठिकाणी करायचं. वर्ग समीकरण सोडवून आपल्याला एक्स जे आहे तर त्या एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर पुढे सांगितले नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम तर उभ्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर किती असेल आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो आणि असणारे काय आडव्या असणारे काही रांगा ज्या आहेत तर त्या रांगेमधील झाडांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी काढायला त्या ठिकाणी सांगितलं. इथे पाहता कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. पहिल्या ठिकाणी दिलेलं आपल्याला सोल्युशन मध्ये की नंबर ऑफ ट्रीज in a column select the number of trees in a column be x. जी उभ्या रांगेतील असणारी काही झाडं जी आहेत तर त्या झाडांची संख्या किती वाढली आपण त्या ठिकाणी एक्स. पुढे नंबर ऑफ ट्रीज इन रो. पण तर रो मध्ये कशी सांगितली द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो कशी सांगितली इज 5 मोर दॅन दॅट इन द ईच कॉलम. की आडव्या रांगेमधील असणारी काही झाडांची संख्या जी आहे तर ती झाडांची संख्या कशी सांगितली तर उभ्या रांगेपेक्षा कशी 5 ने जास्त आहे. उभ्या रांगेमध्ये किती आहेत एक्स आहे आणि त्याच्यापेक्षा कशी सांगितली 5 ने त्या ठिकाणी जास्त आपल्याला त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे पहा टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला करायचं. देअरफॉर द टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता एकूण झाडांची संख्या कशी काढता येईल तर आडव्या रांगा ज्या आहेत तर त्या आडव्या रांगांची संख्या आणि उभ्या रांगांची संख्या अशी जर दोघांचा जर गुणाकार जर आपण जर केला तर आपल्याला एकूण झाडांची संख्या त्या ठिकाणी. मग आता आडव्या रांगेमध्ये उभ्या रांगेमध्ये किती आहेत एक्स आहेत, आडव्या रांगेमध्ये किती आहेत एक्स प्लस 5 त्या ठिकाणी आणि दोघांचं आपण त्या ठिकाणी प्रॉडक्ट जर घेतलं
गुणाकार जर केला तर आपल्याला एकूण झाडांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी. आता प्रश्नामध्ये पहा काय दिलेलं आहे, इन द गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्री. झाडांची एकूण संख्या किती दिलेली आपल्याला 150 त्या ठिकाणी दिलेली. पहा द टोटल नंबर ऑफ ऑरेंज ट्री इन द गार्डन इज इक्वल टू किती आहे 150. हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी येते. आणि म्हणून याच्यावरून पहा की फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय कंडिशन दिली, झाडामध्ये बागेमध्ये असणारी काही झाडांची संख्या जी आहे तर ती 150 त्या ठिकाणी आहे. मग आता ती कशी आपण काढली तर त्या ठिकाणी पहा की टोटल नंबर ऑफ ट्रीज कशी काढली, x इंटू x प्लस 5. आणि ही जी काही झाडांची संख्या जी आहे तर ती झाडांची संख्या किती दिलेली आपल्याला 150. पुढे आता याच्यावरून आपल्याला फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्यावरून काय करायचं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी तयार करायचं. एक्स ने काय करा आतमध्ये त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. एक्स ने मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5x इज इक्वल टू 150. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस आहे या बाजूला आणला लेफ्टला मायनस 150 इज इक्वल टू 0. आता मायनस 150 चे असे दोन त्या ठिकाणी फॅक्टर आपल्याला शोधायचे की जेणेकरून याचं असणारे काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ती मायनस 150 त्या ठिकाणी येईल आणि ऍडिशन किंवा सम जी आहे तर ती 5 त्या ठिकाणी. आता ही कशी येईल तर पहा 15 इंटू 10 साईनचा विचार केला. शेवटचे पद ऋण असेल तर काय करतो मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला उरलेलं चिन्ह उरलेल्या संख्या म्हणजे प्लस 15 मायनस 10 मल्टिप्लिकेशन केलं मायनस 150 आला. याची ऍडिशन केली प्लस 15 मायनस 10 ही किती आता नसते प्लस 5 आता नसते म्हणजे आपली फॅक्टर त्या ठिकाणी बरोबर. याच्यानंतर पुढे आता देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस आता मधल्या पदाची फोड काय केली आपण 15x मायनस 10x बरोबर किती राहत नसते 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. आता ग्रुपिंग त्या ठिकाणी करू, दोघांचा गट त्या ठिकाणी तयार करू. दोघांचा गट जर आपण तयार केला तर पहिल्या गटामध्ये काय कॉमन दिसतंय तर फक्त एक्स त्या ठिकाणी कॉमन आहे. एक्स कॉमन जर काढलं आणि त्या कॉमनने काय करायचं याला डिव्हाइड करा. एक्सने एक्स स्क्वेअरला डिव्हाइड केलं एक्स आलं प्लस एक्सने 15x ला डिव्हाइड केलं 15 आलं. त्याच्यानंतर मायनस 10x आणि मायनस 50 याच्यामधून काय करू आपण मायनस 10 त्या ठिकाणी कॉमन काढ. मायनस 10 जर या ठिकाणी कॉमन काढलं मायनस 10 ने मायनस 10x ला जर डिव्हाइड केलं तर या ठिकाणी एक्स शिल्लक राहील. त्याच्यानंतर मायनस मायनस काय पण असते प्लस 10 ने 150 ला डिव्हाइड केलं 15 त्या ठिकाणी आलं इज इक्वल टू 0. मागचाच कंस त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे हे मात्र त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. येत नसेल तर लक्षात घ्यायचं आपली काहीतरी कॅल्क्युलेशन करताना चूक त्या ठिकाणी. एक्स प्लस 15 एक्स प्लस 50 पुन्हा कॉमन आपण त्या ठिकाणी काढू आणि देअरफॉर एक्स प्लस 15 आपण कॉमन काढू. आता एक्स प्लस 15 जर कॉमन जर काढलं तर शिल्लक काय राहील एक्स. पुढे एक्स प्लस 15 कॉमन काढले तर शिल्लक काय राहता नसते मायनस 10 इज इक्वल टू 0. आता याच्यावर आपल्याला काय सांगितले फाइंड एक्स. एक्सची किंमत आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. देअरफॉर याचा अर्थ काय सांगते आपल्याला एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0 और x minus 10 is equal to 0. Therefore, x is equal to plus 15 आहे राईट साइडला लिहिले minus 15 or x is equal to minus 10 आहे राईट साइडला लिहिले plus 10. म्हणजे एकच्या आपल्याला त्या ठिकाणी दोन व्हॅल्यू त्या ठिकाणी. आता याच्यापैकी एकची असणारी जी काही -15 ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती अनएक्सेप्टेबल असणार आहे. का असणार आहे
की x इज इक्वल टू -15 काय सांगता येईल आपल्याला द नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह. काय सांगता येईल बट x इज इक्वल टू -15 अशी किंमत त्या ठिकाणी आपली आली बरोबर. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल द नंबर ऑफ ट्री कॅन नॉट बी निगेटिव्ह. झाडांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती झाडांची संख्या ऋण असणार नाही. आणि म्हणून काय म्हणता येईल आपल्याला देअरफॉर x इज इक्वल टू -15 इज अनएक्सेप्टेबल. आणि म्हणून ची -15 किंमत जी आहे तर ती आपण अग्राह्य त्या ठिकाणी मानणार आहे. आणि म्हणून ग्राह्य किंमत कोणती असणार आहे आपली त्या ठिकाणी x इज इक्वल टू 10. आता काढायला काय सांगितलं आपल्याला पहा तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 10 मिळाली. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की नंबर ऑफ ट्रीज इन ए कॉलम इज इक्वल टू x इज इक्वल टू किती आलं 10 त्या ठिकाणी. ह्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन रोज नंबर ऑफ ट्रीज इन रो इज इक्वल. आता रो मध्ये किती मानलेले आपण किती मानलेले x+5 म्हणजे x+5 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 10 आणि प्लस किती 5 दॅट इज 15. आता उभ्या रांगेमध्ये 10 झाडं आहेत म्हणजे उभ्या रांगेंची संख्या पहा नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम उभ्या रांगेमध्ये 10 झाडं आणि आडव्या रांगेमध्ये किती 15 अशी 10 गुणिले 15 केलं तर बरोबर काय पण असतं 150 त्या ठिकाणी येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम पहा काय काय सांगितलं आपल्याला सांगितलेलं की फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम. आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला लिहायचं ठरलं तर ते आपण लिहू शकतो. काय लिहिता येईल आपल्याला द नंबर ऑफ ट्रीज इन each row and each column काय सांगितले नंबर ऑफ ट्रीज इन each row and each column is या ठिकाणी कॉलम मध्ये किती आलेले आपले 10 आणि असणारे जे काही रोज जे आहे तर त्या रोज मध्ये किती आहे 15. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही उभ्या रांगा ज्या आहेत तर त्या उभ्या रांगेमध्ये असणारे जे काही झाडांची संख्या जी आहे तर ती 10 त्या ठिकाणी आपण दिली. आणि असणारे जे काही आडव्या रांगा ज्या आहेत तर त्या आडव्या रांगांमध्ये असणारी झाडांची संख्या त्या ठिकाणी 15. आपल्याला दिलेला जो काही फ्लो चार्ट जे आहे तर त्या फ्लो चार्ट मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी की नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती म्हटलं x नंबर ऑफ ट्रीज इन रोज मध्ये किती म्हणलं आपण त्या ठिकाणी x+5. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ ट्रीज आता या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ट्रीज जे आहे तर ते आपण काढलेले कशा काढलेले आहे की x × x+5. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण त्या ठिकाणी तयार. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ते इथे आपण त्या ठिकाणी तयार केले. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की x² + 5x - 150 इज इक्वल टू 0. याच्यावरून फाइंड x म्हटलेली x ची व्हॅल्यू किती आली आपल्या या ठिकाणी 10 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती आले तर त्या ठिकाणी 10 आले. आणि नंबर ऑफ ट्रीज इन रोज मध्ये किती आलेले 15 त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने हा जो काही फ्लो चार्ट जो आहे तर तो फ्लो चार्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी भरू शकतो. त्याच्यानंतर पुढे आता 4th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक जो आहे तर हा किशोरपेक्षा कसा आहे 5 वर्षांनी त्या ठिकाणी मोठा आहे. पुढे काय सांगितलं आपल्याला द सम ऑफ reciprocal of their ages is 1/6.
काय सांगितलेले, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. काय सांगितलेले, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. म्हणजे त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती दिली आपल्याला, 1/6 त्या ठिकाणी दिली. फाइंड देअर प्रेझेंट एजेस, तर त्यांची आजची वय त्या ठिकाणी शोधायचं. आता याच्यामध्ये आपल्याला लक्ष देता नसते की विवेकचं असणार जे काही वय जे आहे तर ते विवेकचं वय कोणावर अवलंबून आहे, किशोरवर त्या ठिकाणी अवलंबून. आणि म्हणून आपल्याला किशोर जो आहे तर त्या किशोरचं आजचं वय आपण त्या ठिकाणी मानू. सिलेक्ट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स इयर. किशोरचं आजचं वय किती म्हणलं आपण, एक्स वर्ष म्हणलं. आता विवेक कसा सांगितलाय, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे किशोरचं वय जे आहे तर ते कसं आहे ते, तरी विवेकचं वय कसं आहे, किशोरच्या वयापेक्षा. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय सांगतोय मी, की विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक कसा आहे, किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे किशोरचं वय किती आहे, एक्स, आणि त्याच्यापेक्षा कसं सांगितलं 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे x+5 त्या ठिकाणी किशोरचं असणार जे काही वय जे आहे तर ते वय त्या ठिकाणी असतं. म्हणून पुढे आपल्याला सांगते पहा, देन विवेक्स प्रेझेंट एज बी कसं सांगितलंय, किशोरच्या वयापेक्षा कसा आहे 5ने त्या ठिकाणी मोठा आहे. आणि म्हणून काय म्हणणार आपण, x+5 years. त्याच्यानंतर पुढे, आता पुढे काय सांगितलं, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या वयांची असणार जे काही गुणाकार व्यस्त जे आहे तर त्या गुणाकार वस्तांची बेरीज किती दिलेली आपल्याला, 1/6. आता आपल्याला काय करावं लागेल की किशोर आणि असणार जे काही विवेक जे आहे तर यांच्या वयांचे सुद्धा आपल्याला गुणाकार व्यस्त जे आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स जे आहे तर ते त्या ठिकाणी काढावे लागते. ते सोपं आहे का. पुढे द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ, म्हणजे त्यांच्या वयांचे असणारे जे काही मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स गुणाकार व्यस्त जे आहे तर ती गुणाकार व्यस्त आपल्याला पहा, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ देअर एजेस बी. आता किशोरचं किती होतं, एक्स, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येईल, 1/x. अँड विवेक जे आहे तर त्या विवेकचं पर्सेंटेज किती आहे, x+5, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किती येईल, 1/x+5. अशा पद्धतीने त्यांचे असणारे जे काही वयांचे असणारे जे काही गुणाकार व्यस्त जे आहे तर ते गुणाकार व्यस्त आपण त्या ठिकाणी काढले. तर प्रश्नामध्ये काय अट दिलेली पहा, काय अट आहे, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. आणि म्हणून पहा पुढे काय म्हणतात आपल्याला, फ्रॉम द गिव्हन कंडिशन उदाहरणातील अटीनुसार. आता उदाहरणामध्ये काय अटी पहा, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. पहिल्यांदा काय करू आपण, रेसिप्रोकल ऑफ एजेस त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी किशोरच्या असणाऱ्या वयाचं जे काही रेसिप्रोकल जे आहे तर तो आहे 1/x. विवेकच्या असणारं जे काही आजचं असणारं जे काही वय जे आहे तर त्याचा असणारं जे काही रेसिप्रोकल जो आहे तर तो रेसिप्रोकल आहे x+5. आणि यांची काय सांगितली आपल्याला सम, तर ती सम किती दिलेली, 1/6 इज इक्वल टू 1/6. अशा पद्धतीने गिव्हन कंडिशन मधून आपण अशा प्रकारचं इक्वेशन त्या ठिकाणी. आता पुढे काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, जे x+5 ने या ठिकाणी 1 ला मल्टिप्लाय करू आणि x ने काय करू, इकडे त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. येते लक्षात, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय ते पहा,
एकने एक्स प्लस 5ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं एक्स प्लस 5 प्लस एक्स इंटू 1 त्याला एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि डिनॉमिनेटर जो आहे तर त्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन कुठे लिहिणार आपण डिनॉमिनेटर साईडला. आता छेदांचा गुणाकार काय एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 1/6. पुढे आपल्या लक्षात येत असते का एक्स 2x प्लस काय आहे 5 डिवायडेड बाय एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करा एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5x इज इक्वल टू 1/6. पुन्हा आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 6ने काय करा इकडे मल्टिप्लाय करा आणि 1ने इकडे मल्टिप्लाय. आता 6ने जर मल्टिप्लाय केलं तर मी या ठिकाणी 6 इंटू 2x प्लस 5 इज इक्वल टू 1 याला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस 5x. 6ने पुन्हा त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. 6ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं 12x प्लस 6 इंटू 5 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. इथे आपल्याला काय करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी फॉर्म करायचे. आम्ही काय करतोय या ठिकाणी 12x जो आहे तर तो या बाजूला नेतो. या ठिकाणी किती राहिले फक्त 30 राहिले. 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x हा प्लस 12 आहे राईट साईडला नेला -12x. 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर या ठिकाणी 12x मधून 5x त्या ठिकाणी आता 12x मधून 5x गेले किती राहतील तर त्या ठिकाणी -7x आहे. पुढे हेच पुन्हा 30 काय करायचे या बाजूला घेतो मी. देअरफॉर 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर -7x प्लस 30 आहे -30 किंवा हेच आपल्याला त्या ठिकाणी असे लिहिता येईल एक्स स्क्वेअर -7x -30 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीचं असणार ते काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर ती क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला या ठिकाणी तयार येते. लक्षात पहा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीचं तयार. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही की -30 जे आहे तर ते -30चे फॅक्टर्स आपल्याला मारायचे. आता -30चे फॅक्टर 10 इंटू 3 किती घेतलं 10 इंटू 3. चिन्हांचा विचार केला शेवटचे पद ऋण असेल तर काय करतो मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि उरलेलं चिन्ह काय करतो उरलेल्या संख्येला. गुणाकार जर केला तर तो बरोबर -30 आपण आणि याची ऍडिशन जर केली -10 मधून 3 गेली तर बरोबर -7 त्या ठिकाणी राहतो. किती याच्यानंतर पुढे आता एक्स स्क्वेअर मधल्या पदाची पोट काय केली आपण -10x प्लस 3x -30 इज इक्वल टू 0. बरोबर मधल्या पदाची पोट. आता ग्रुपिंग केलं गट तयार केला. पहिल्या गटामध्ये काय कॉमन दिसतंय एक्स स्क्वेअर आणि -10x मध्ये एक्स कॉमन आहे. एक्स कॉमन काढला एक्स कॉमन याला डिवाइड केलं एक्स मायनस एक्सने 10x ला डिवाइड केलं -10 आलं. आता 3x आणि -30 याच्यामध्ये काय करू आपण +3 त्या ठिकाणी कॉमन काढू. आता +3 ने 3x ला डिवाइड केलं तर x येईल प्लस मायनस मायनस 3 ने काय केलं 30 ला डिवाइड केलं 10 आलं इज इक्वल टू 0. पुन्हा काय दिसतंय x -10 त्या ठिकाणी आपण कॉमन काढू. पुढे पहा x -10 कॉमन काढलं तर इथे काय शिल्लक राहिले x. पुन्हा x -10 कॉमन काढलं काय शिल्लक राहिले +3 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ आपल्याला माहिती x -10 इज इक्वल टू 0 और x +3 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -10 राईट साईडला नेले +10 झाले और x इज इक्वल टू +3 आहे राईट साईडला नेले -3. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी वाढल्या. x इज इक्वल टू 10 आणि x इज इक्वल टू -10.
याच्यापैकी असणारे जे काही मायनस असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर ती अनएक्सेप्टेबल असणार आहे. का असणार आहे? बट द एज कॅनॉट बी निगेटिव्ह. काय कारण सांगता येईल आपल्याला? द एज कॅनॉट बी निगेटिव्ह हे सांगता येईल. बट द एज कॅनॉट बी निगेटिव्ह. वय जी आहे तर ती वय काय असती तर त्या ठिकाणी ऋण त्या ठिकाणी असते. मग वय जर ऋण जर नसतील तर आपल्याला काय सांगता येईल की x इज इक्वल टू -3 इज अनएक्सेप्टेबल. ही किंमत काय करावी लागेल आपल्याला? अग्राह्य त्या ठिकाणी. म्हणजे ग्राह्य किंमत जी आहे तर ती ग्राह्य किंमत कोणती असणार आहे आपली? तर त्या ठिकाणी x इज इक्वल टू 10 त्या ठिकाणी असणार. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले की फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर त्या ठिकाणी लिहिता आहे. पहा की त्या ठिकाणी आपण मानलेले लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर आणि देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू किती आले? 10 इयर्स. बरोबर. आणि विवेक्स प्रेझेंट एज किती मानलेलं आपण? x+5. प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल किती मानलेले? x+5 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी ठेवू 10 + 5 दॅट इज किती आलं? 15 इयर्स. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी किशोर जे आहे तर त्या किशोरचं वय किती असेल? 10 असेल. आणि असणार जो काही विवेक जे आहे तर त्या विवेकचं आजचं वय किती असणार आहे? 15 त्या ठिकाणी असणार. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिलेला जो काही प्रॉब्लेम्स जो आहे तर तो दिलेला प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल. पण याच्यानंतरची राहिलेली उदाहरणं जी आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.